शांत राहा मित्रांनो. झालं रे, स्टार्ट केला का? लक्ष द्या. आपण शिकत होतो वर्णमाला. काय शिकत होतो? वर्णमाला. वर्णमाला. तर वर्णमालेचे प्रकार किती पडतात? 3. स्वर, स्वर, स्वरादी, व्यंजन. ओके. व्यंजन. स्वर एकूण किती आहे? 14. स्वरादी किती आहे? 2. व्यंजन किती आहे? 36. व्यंजन किती आहे? 36. स्वर कोणते कोणते आहे? अ, आ, ई, दीर्घ ई, उ, दीर्घ उ, ऋषीमुनीचा ऋ, लू, ऐ, ॲ, एडका ए, ओ, आ, औ. डन? यस आर नो? क्लिअर आहे? ओके. बरं. स्वर आधी किती आहे? 2 आहे. आणि आहा. ओके. ओके. अनुस्वार आणि विसर्ग. क्लिअर आहे? ओके. व्यंजन. व्यंजनाचे किती गट आहे? 5. क, च, ट, त, प. क्लिअर आहे? ओके. क गटात कोण आहे? क, ख, ग, घ, ड सारखा दिसणारा ग. ओके. च, छ, ज, झ, त्र सारखा दिसणारा न. ओके. त, ठ, ड, ढ, बाणाचा न. ओके. त, थ, द, ध, नळाचा न. प, फ, ब, भ, म्हशीचा म. डन? क्लिअर आहे? ओके. तर त्याच्यानंतर आहे य, र, ल, व. ओके. य, र, ल. त्याच्यानंतर शाळेचा श, षटकोन ष, ससा स, हत्ती ह, बाळाचा ड. ओके. क्षत्रिय श, ज्ञानाचा ज्ञ. डन? यस आर नो? यस. ओके. तर बघा, हे सर्व काय आहे? व्यंजन. व्यंजनांना कसं लिहितो आपण? पायमोडून लिहितो. सर्वांना माहीत आहे. स्वरांना पायमोडून लिहितो का? नाही. कारण की स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात, व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात. यस आर नो? यस. त्याच्यामध्ये आपण बघितलं स्वर बघितलं आपण. ओके. स्वरांचे प्रकार बघितलं. स्वरांचे प्रकार किती आहे? 4 आहे. ओके. स्वरांचे प्रकार किती आहे? 4 आहे. स्वरादी किती आहे? 2 आहे. अनुस्वार आणि विसर्ग. ओके. अनुस्वाराचे किती उच्चार होतात? 2. ओके. अमचे अनुस्वार आणि अनुनासिक. अनुस्वार आणि अनुनासिक. स्पष्ट आणि खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात. अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. ओके. ओके. ज्या वर्णाचा उच्चार श्वास सोडल्यासारखं होतं त्याला काय म्हणतात? विसर्ग असे म्हणतात. ओके. विसर्गाचा उच्चार कोणत्या वर्णाला थोडासा झटका दिल्याप्रमाणे होतो? ह वर्णाला थोडा झटका दिल्याप्रमाणे होतो. व्यंजन म्हणजे काय? अपूर्ण उच्चाराचा वर्ण म्हणजे व्यंजन. ओके. व्यंजनाला कसं लिहितो आपण? पायमोडून लिहितो. ओके. व्यंजनामध्ये पहिलं का बघितलं आपण? स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने कुठून तर कुठपर्यंत आहे? क पासून म पर्यंत आहे. ओके. एकूण किती स्पर्श व्यंजने आहे? 25 स्पर्श व्यंजने आहे. ओके. त्याच्यानंतर का बघितलं? कठोर व्यंजने. कठोर व्यंजने म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला कठोरता जाणवते त्याला काय म्हणतात? कठोर व्यंजने. तर कठोर व्यंजने एकूण किती आहे? 13 आहे. ओके. कोणते आहे? क, ख, छ, छ, ट, ठ, त, थ, प, फ, शाळेचा श, षटकोन ष, ससा स. म्हणजे एकूण 13 कठोर वर्ण आहे. यस आर नो? यस. त्याच्यानंतर बघितलं आपण मृदू व्यंजने. यस आर नो? मृदू. मृदूमध्ये ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्याला मृदुता जाणवते. ओके. म्हणजे सोपा वाटते. तर तो वर्ण म्हणजे कोणता? मृदू वर्ण. तर एकूण मृदू वर्ण किती आहे? 37. एकूण मृदू वर्ण किती आहे? 37. याच्यामध्ये कोण येते? ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ. सर्व अनुनासिक. यस आर नो? अर्धस्वर उष्मे नाही आहेत. उष्मे नाही आहेत. महाप्राण स्वतंत्र वर्ण. यस आर नो? आणि सर्व स्वर स्वरादी. सर्व स्वर स्वरादी आहे. ओके. या सर्वांचा समावेश कुठं होतो? मृदू व्यंजनात होतो. काल आपण बघितलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघितलं का आपण? अनुनासिक आहे. ओके. ज्या वर्णाचा उच्चार करताना तोंडाबरोबर आपण कोणत्याही वर्णाचा उच्चार कुठून करतो?
तोंडातून. ओके, ज्या वर्णाचा उच्चार करताना थोडासा तोंडाबरोबर थोडा नाकातूनही होतो त्या वर्णाला काय म्हणतात? अनुनासिक असे म्हणतात. तर अनुनासिक किती आपल्याकडे? 5 आहे. अनुनासिक किती आपल्याकडे? 5 आहे. कोणता आहे? ड सारखा दिसणारा ग, त्र सारखा दिसणारा न, बाणाचा न, नडाचा न, मशीचा म. ओके, हे काय आहे? हे मृदू आहे. हे काय आहे? हे मृदू आहे. आणि हे काय आहे? हे कठोर आहे. यस आर नो? यस. तर कठोर किती आहे? 13 आहे. मृदू वर्ण किती आहे? 37 आहे. यस आर नो? यस. ओके, आणि अनुनासिक किती आहे? 5 आहे. ओके, आता बघू आपण अर्धस्वर. का बघू आपण? अर्धस्वर. तर अर्धस्वर आपल्याकडे किती आहे? 4 आहे. अर्धस्वर किती आहे आपल्याकडे? 4 आहे. ओके, इथं बंद. कोणाला काय प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे. कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, मिटो याला. ओके, हां, वर्ण 37 आहे. त्याच्यामधून स्वरादी काढलं. बाकीचे 21. हां, बाकीचे 21 काय आहे? व्यंजन आहे, मृदू व्यंजन आहे. ओके, डन. ओके, आता बघू आपण अर्धस्वर. का बघू आपण? अर्धस्वर. ओके, अर्धस्वर. लिहा अर्धस्वर. अर्धस्वर. ठीक आहे. य र ल व, य र ल व, य र ल व यांची उच्चारस्थाने, यांची उच्चार, य र ल व यांची उच्चारस्थाने, य र ल व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ई, रू, लू, उ या स्वरांच्या उच्चारस्थानावर आहे. या स्वरांच्या उच्चारस्थानावर आहे. या स्वरांच्या उच्चारस्थानावर आहे. या स्वरांच्या उच्चारस्थानावर आहे. ओके, आहे, आहे. आणि यांचा निकटचा म्हणजेच जवळचा संबंध आहे. म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. य र ल व यांना अर्धस्वर असे का म्हणतात? लक्ष द्या थोडंसं. आता मी या कॉन्सेप्ट सांगतो थोडंसं. य र ल व यांना अर्धस्वर असे का म्हणतात? कारण की य र ल व हे ॲक्च्युली काय व्यंजन आहे? यस आर नो? हे काय आहे? व्यंजन आहे. आणि यांचा उच्चारस्थान अनुक्रमे काय आहे? ई. ई हे काय आहे? स्वर आहे. ई, रू, लू, उ. ई, रू, लू, उ. जसं य च्या ठिकाणी काय येईल? ई. ओके, ओके. र च्या ठिकाणी काय येईल? रू. र च्या ठिकाणी काय येईल? रू. आणि ल च्या ठिकाणी काय येईल? लू. ल च्या ठिकाणी काय येईल? लू. आणि व च्या ठिकाणी काय? उ. यस आर नो? ओके, तर या व्यंजनाच्या ठिकाणी काय येईल? स्वर येईल. या व्यंजनाच्या ठिकाणी काय येईल? स्वर येईल. म्हणजे या व्यंजनाच्या ठिकाणी स्वर येऊन त्याचं काम करेल. स्वर येऊन त्याचं काम करेल. तर म्हणजे या व्यंजनाच्या ठिकाणी स्वर येऊन त्याचं काम करेल. म्हणजे स्वर या व्यंजनाचं काम करताय. यस आर नो? या व्यंजनाच्या ठिकाणी काम करताय. म्हणून याला काय म्हणतात? अर्धस्वर. अर्धस्वर. ओके, डन. आता जसं उदाहरणार्थ आपण प्रति प्लस 1 हा उदाहरण घेऊ आपण. ओके, डन. याची काय करायची आहे? संधी करायची आहे. याची काय करायची आहे? संधी. ओके, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए. यस आर नो? तर ईच्या ऐवजी काय येते? य येते. ईच्या ऐवजी काय येते? य येते. यस आर नो? आणि य येऊन पुढील व्यंजनाची पुढील वर्णामध्ये त्याची संधी होते. यस आर नो? तर काय होते? ये.
ये होते, क्लिअर आहे का नाही आहे, तर ये होते. आणि हा त मध्ये, हा त व्यंजनामध्ये हा ये मिस होते, तर हा ते होते. यस आर नो, तर याचं काय होईल, प्रत्येक, प्रत्येक. तर प्रति एक प्लस प्रत्येक, तर म्हणजे या स्वरांच्या ठिकाणी हा व्यंजन येऊन काम केला, काम केला. यस आर नो, म्हणजे या स्वरांचा काम केला. कोण कोण कोण, व्यंजन, व्यंजन कोणाचं काम केला, स्वरांचं काम केला. यस आर नो, कोणाचं काम केला, स्वरांचा काम केला. माझ्या ठिकाणी कोणता तरी दुसरा टीचर येऊन शिकवल तर शिकवण्याचं काम करताय, तर त्यालाही तुम्ही टीचर असं म्हणाल. यस आर नो, आणि मी टीचर असावं तर स्वरांचा काम हा व्यंजन केला. यस आर नो, तर हा अर्धा तरी काम केला स्वरांचा, म्हणून याचं नाव का पडला, अर्धस्वर, कारण की हा स्वरांचा काम केला. यस आर नो, ओके, म्हणून याला काय म्हणतात, अर्धस्वर. तर ज्याप्रमाणे य काम केला त्याप्रमाणे र सुद्धा काम करते, त्याप्रमाणे ल सुद्धा काम करते, आणि त्याप्रमाणे व सुद्धा काम करते, म्हणून याचं काम म्हणलं अर्धस्वर, कारण की हे स्वरांचं अर्ध काम करते. यस आर नो, स्वरांचं अर्ध काम करते, म्हणून याला काय म्हणतात, अर्धस्वर. या उदाहरणावरून क्लिअर असेल. क्लिअर आहे, ओके, लिहा. तर अर्धस्वर आपल्याकडे किती आहे, 4 आहे. अर्धस्वर किती आहे आपल्याकडे, 4 आहे. ओके, झालं का लिहून. झालं का लिहून, ओके. एक स्टार करून लिहा. अर्धस्वर, अर्धस्वर हे स्पर्श व्यंजन, स्पर्श व्यंजन गट व उष्मे यांच्या मध्ये येतात, म्हणून त्यांना अंतस्थ, 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 म्हणून त्यांना अंतस्थ, म्हणून त्यांना अंतस्थ, अंतस्थ असेही म्हणतात, असेही, असेही म्हणतात. ठीक. ओके, तर मग अंतस्थ कुणाला म्हणतात, अर्धस्वरांना. अंतस्थ कुणाला म्हणतात, अर्धस्वरांना. काऊन, कारण की ते स्पर्शव्यंजने आणि उष्मे याच्यामध्ये येते ना. यस आर नो, स्पर्शव्यंजने इकडे आहे, अर्धस्वर इकडे आहे, त्याच्यानंतर उष्मे आहे. यस आर नो, उष्मे आहे. ओके, चला, समजलं इथं म्हणता काय प्रॉब्लेम, समोर जाऊन. ओके, चला समोर जाऊ. तर अर्धस्वर किती आहे, 4 आहे. यच्या ऐवजी काय येते, ई येते. रच्या ऐवजी काय येते, रू येते. लच्या ऐवजी काय येते, लू येते. आणि बच्या ऐवजी काय येते, ऊ येते. ओके, डन. ओके, चलो आगे बढ़ते. आता लिहा उष्मेवर्ण. उष्मे, ठीक आहे. शाळेचा श, षटकोन श, सस्सा स या वर्णांना उष्मे वर्ण म्हणतात. या वर्णांना उष्मे वर्ण म्हणतात. ठीक आहे. दुसरे लिहा. या वर्णाचा उच्चार करताना
या वर्णाचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, त्यामुळे त्यांना उष्मे ब्रॅकेटमध्ये घर्षक असे म्हणतात. ठीक ठीक आहे. या वर्णांना शीतकार सुद्धा म्हणतात. या वर्णांना शीतकार सुद्धा म्हणतात. ओके, या वर्णांना शीतकार सुद्धा म्हणतात. लक्ष द्या, शाळेचा श, षटकोन श आणि ससा स या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण झाल्यासारखी होते. बघा, म्हणा श श, तर एक प्रकारचं घर्षण होत आहे. यस ऑर नो? श, शाळेचा श, षटकोन श, ससा स या वर्णाचा उच्चार करताना एक प्रकारचं घर्षण निर्माण होत आहे, म्हणजे उष्णता निर्माण होत आहे. म्हणून या वर्णांना सीधं नाव काय आहे? उष्मे वर्ण, घर्षक वर्ण, आणि याला दुसरं नाव काय? शीतकार वर्ण सुद्धा असे म्हणतात. तर किती वर्ण आहे आपल्याला? 3 वर्ण आहे. किती वर्ण आहे? उष्मे वर्ण किती आहे? 3. याचं दुसरं नाव काय? घर्षक. याचं तिसरं नाव काय? शीतकार. ओके, यस ऑर नो? तर ज्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते अशा वर्णांना काय म्हणतात? उष्मे वर्ण. ज्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते अशा वर्णांना काय म्हणतात? उष्मे वर्ण. ओके, डन? उष्मे वर्ण, घर्षक वर्ण किंवा शीतकार वर्ण. ओके, खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना घर्षता निर्माण होते? शाळेचा श, षटकोन श, ससा स. ओके ओके, चला आता बघूया महाप्राण. लिहा. ओके, झालं? मिटो गेला? लिहा महाप्राण. लिहा. ह या वर्णाचा उच्चार ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. असे म्हणतात. ठीक आहे, स्टार्ट करून लिहा. मराठीतील जो अक्षर लिहिताना इंग्रजीतील
इंग्रजीतील एच अक्षर वापरावा लागतो त्या सर्व वर्णांना महाप्राण से म्हणतात. त्या सर्व वर्णांना महाप्राण असे म्हणतात. बाकीचे अल्पप्राण आहेत. ठीक आहे. ठीक आहे. या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. या सर नो, तर कोणत्या वर्णाला महाप्राण असे म्हणतात? ह या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. आणि ज्या वर्णामध्ये ह ची छटा आहे, ज्या वर्णामध्ये कशाची छटा आहे? ह ची छटा आहे, त्या वर्णाला का म्हणतात? महाप्राण. ज्या वर्णामध्ये ह ची छटा आहे त्या वर्णाला का म्हणतात? महाप्राण. म्हणजे ज्या वर्णामध्ये ह आहे त्याला का म्हणतात? महाप्राण. क्लिअर आहे? यस आर नो? यस, क्लिअर आहे. ओके. आता मला सांगा, जसं मी म्हटलं क, ठीक आहे ना? ओके. क, च, ट, त, प. ओके. तर क, ख, ग, घ. ओके. च, छ, ज, झ. ओके. ट, ठ, ड, ढ. त, थ, द, ध. प, फ, ब, भ. ओके. आता हा क लिहिताना लक्ष द्या, क लिहिताना इंग्लिशमध्ये क आपण कसं लिहितो? के प्लस एक. यस आर नो? ओके. पण ख लिहिताना कसं लिहितो? के एच ए ख. यस आर नो? तर याच्यामध्ये एच लिहितो, तर हा काय आहे? महाप्राण. आणि हा काय आहे? अल्पप्राण. यस आर नो? तर ज्याच्यामध्ये एच लिहितो ते काय आहे? महाप्राण. ज्याच्यामध्ये एच लिहितो ते काय आहे? महाप्राण. जसं छ लिहायचं आहे तर सी एच एच असं लिहितो. यस आर नो? तर येते आहे ना? ओके. आणि ठ लिहायचं आहे तर टी एच. यस आर नो? असं लिहितो ठ. क्लिअर आहे का नाही आहे? तर येतं ह ची छटा आहे का नाही आहे? ओके. ख, छ, ठ, थ, फ. फ मध्ये ह ची छटा आहे. यस आर नो? यस आर नो? आणि कोणता? घ मध्ये आहे झ, ढ, ध, भ. याच्यामध्ये सुद्धा काय आहे? ह ची छटा आहे. याच्यामध्ये सुद्धा काय आहे? ह ची छटा आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? तर टोटल किती झाले? हे 5 आणि हे 5 किती झाले? 10. आणि कुठे कुठे आहे? ठीक आहे. श मध्ये आहे. श लिहिताना असं लिहितो. यस आर नो? ओके. हां, हाय लिहिताना असं लिहितो. आणि हा स. ओके. लक्ष द्या थोडंसं आता इथं. याच्यामध्ये 2 अपवाद आहे. याच्यामध्ये काय? 2 अपवाद आहे. च मध्ये ह ची छटा आहे का नाही आहे? च मध्ये ह ची छटा आहे. जसं च लिहायचं आहे, जसं मला का लिहायचं आहे? च लिहायचं आहे. जसं मला इंग्रजीमध्ये च लिहायचं आहे. इंग्रजीमध्ये काय लिहायचं आहे? च लिहायचं आहे किंवा चंद्रपूर लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? चंद्रपूर किंवा च. तर सी एच असं लिहितो आपण. यस आर नो? तर याच्यामध्ये ह ची छटा आहे का नाही आहे? आहे. तर च मध्ये ह ची छटा असून हा महाप्राण नाही आहे. हा महाप्राण नाही आहे. आणि स मध्ये ह ची छटा आहे का? नाही. स फक्त यस आहे असं लिहितो. स मध्ये ह ची छटा नसून तरी तो महाप्राण आहे. तरी तो महाप्राण आहे. म्हणजे इथं किती अपवाद आहे? 2 अपवाद आहे. तर च मध्ये ह ची छटा असून हा महाप्राण नाही आहे आणि स मध्ये ह ची छटा नसून हा महाप्राण आहे. तर स महाप्राण आहे आणि च महाप्राण नाही आहे. यस आर नो? कारण की हे दोघं काय आहे? अपवाद. तर अपवाद किती आहे? 2 आहे. कोणते अपवाद आहे? च आणि स. च आणि स. च महाप्राण आहे का? च महाप्राण नाही. महाप्राण नाही. आणि स महाप्राण आहे. स महाप्राण आहे. प्राण आहे. यस आर नो? च मध्ये ह ची छटा आहे का? आहे. पण च महाप्राण नाही. स मध्ये ह ची छटा आहे का? नाही आहे. पण स महाप्राण आहे. क्लिअर आहे पहिली गोष्ट? ओके. तर एकूण महाप्राण किती झाले? 5 न 5 10 न हे 3 13 आणि एक सर्वात मोठा ह.
तर एकूण किती 14. तर महाप्राण एकूण किती झाले 14. यस ऑर नो. तर ज्याच्यामध्ये ह ची छटा आहे ते सर्व काय आहे महाप्राण आहे. ज्याच्यामध्ये ह ची छटा आहे ते सर्व काय आहे महाप्राण आहे. जसं मला कपिल लिहायचं आहे. काय लिहायचं आहे कपिल KAPIL कपिल. इथं क हो हा यस ऑर नो. तर क मध्ये ह आहे का नाही आहे. तर हा महाप्राण नाही आहे. यस ऑर नो. ओके. तर क महाप्राण आहे का नाही आहे. ओके. च मध्ये ह ची छटा असून हा महाप्राण नाही आहे कारण की हा अपवाद आहे. ओके. ट मध्ये ह आहे का ट मध्ये आहे का नाही आहे. त मध्ये आहे का नाही आहे. प मध्ये आहे का नाही आहे. तर हे सर्व जिथं ह नाही आहे ते अल्पप्राण आणि जिथं ह आहे ते महाप्राण. तर इथं ह आहे, ख मध्ये ह आहे, छ मध्ये ह आहे, ठ मध्ये ह आहे, थ मध्ये ह आहे, फ मध्ये ह आहे. आहे का नाही आहे. आहे. जिथं जिथं ह आहे तिथं तिथं महाप्राण आहे. तर घ मध्ये ह आहे का घ. यस ऑर नो. घर घर GHAR घर. यस ऑर नो. आहे महाप्राण. यस ऑर नो. पण ग मध्ये ह आहे का ग गणपतीचा ग नाही ना. क्लिअर आहे. इथं महाप्राण नाही आहे. तर झ ह आहे. ओके. तर जिथं जिथं यच आहे जिथं जिथं ह ची छटा आहे ते सर्व काय आहे महाप्राण आहे. तर एकूण महाप्राण किती आहे एकूण महाप्राण 14 आहे. अपवाद किती आहे अपवाद 2 आहे. च आणि स. च मध्ये ह असून सुद्धा तो महाप्राण नाही आणि स मध्ये ह नसून सुद्धा तो महाप्राण आहे. ओके डन. काय प्रॉब्लेम आहे. तर महाप्राण म्हणजे काय ज्याच्यामध्ये ह ची छटा आहे ते महाप्राण आहे. आणि सर्वात मोठा महाप्राण कोणता आहे ह. क्लिअर आहे. तर एकूण महाप्राण किती आहे 14. किती अपवाद आहे 2. च महाप्राण आहे का नाही. च मध्ये ह ची छटा आहे का आहे तरी पण तो महाप्राण नाही. स महाप्राण आहे का आहे. स मध्ये ह ची छटा आहे का नाही आहे कारण की ते अपवाद आहे. यस ऑर नो. यस. आगे बढ़ते अभी आगे बढ़ते क्या. ओके. चला हे लिहा. लिहा हे लिहिले का. ओके. ओके. तर महाप्राण सोडून बाकीचे सर्व काय आहे अल्पप्राण. तर अल्पप्राण शिकवण्याची गरज नाही आहे. तर महाप्राण सोडून बाकीचे काय आहे अल्पप्राण. क्लिअर आहे. ओके. चला आता लिहा द्रविडियन वर्ण. द्रविडियन वर्ण. द्रविडियन वर्ण मिटव याला. मिटव का. द्रविडियन वर्ण लिहा. द्रविडियन वर्ण. ठीक आहे. ठीक. ळ हा द्रविडियन ठीक आहे. कन्नड तेलुगू गटाकडून घेतलेला वर्ण आहे. वर्ण आहे. दुसरं लिहा. ड या वर्णाला स्वतंत्र वर्ण सुद्धा म्हणतात. ठीक आहे. र या वर्णाला स्वतंत्र वर्ण. ओके. द्रविडियन गटाकडून घेतलेला वर्ण. तर द्रविडियन गटाकडून घेतलेला वर्ण कोणता आहे ड आहे. द्रविडियन गट म्हणजे कोणता आपला हा महाराष्ट्र आहे. यस ऑर नो. महाराष्ट्राच्या खाली कोण आहे द्रविडियन. महाराष्ट्राच्या खाली कोण आहे तामिळनाडू आहे. ओके. तेलंगणा आहे, कन्नड आहे, कर्नाटक आहे. यस ऑर नो. तर हे सर्व काय आहे हे द्रविडियन आहे. यस ऑर नो. तर जेवढे साऊथवाले पिक्चर आहे ते कोणते पिक्चर आहे द्रविडियन पिक्चर आहे.
यस आर नो? यस. तर हे द्रविडियन गटाकडून घेतलेला वर्ण आहे. हा द्रविडियन गटाकडून घेतलेला वर्ण आहे. जसं तुम्ही तेलुगू पिक्चरची हेडलाईन येते ना अशी हेडलाईन, यस आर नो? या टाईपची हेडलाईन येते ना तेलुगू पिक्चरची, यस आर नो? ओके. तर हा एक आणि हा एक असेच येते ना हेडलाईन, यस आर नो? ओके. हा एक, हे दोन मिळून का म्हणले? ड. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? तर हा द्रविडियन गटाकडून घेतलेला वर्ण. तर स्पेसिफिक कुठून? कन्नड आणि तेलुगू. स्पेसिफिक कुठून? कन्नड आणि तेलुगू गटाकडून घेतलेला वर्ण आहे. यस आर नो? यस. तर द्रविडियन गटाकडून घेतलेला वर्ण कोणता आहे? ड. द्रविडियन गटाकडून घेतलेला वर्ण कोणता आहे? ड. तर द्रविडियन गट म्हणजे कोणता? महाराष्ट्राच्या खालच्या बाजूचा, ओके, दक्षिणेकडचा, जसं तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा. यस आर नो? ओके, त्या गटाकडून. आणि या वर्णाला काय म्हणतात? स्वतंत्र वर्ण सुद्धा म्हणतात. स्वतंत्र वर्ण म्हणजे काय? जसं आपली वर्णमाला कोणत्या भाषेकडून घेतलेली आहे? संस्कृत. सर्व वर्ण कोणचे आहे? संस्कृतचे आहे. फक्त हा कोणता आहे? द्रविडियन गटातील आहे. फक्त हाच एक स्वतंत्र आहे, बाकी कोणी स्वतंत्र नाही आहे. यस आर नो? बाकी संस्कृतचे आहे ना. हा कोणता आहे? द्रविडियन गटातील आहे. हा कोणता आहे? द्रविडियन गटातील आहे. यस आर नो? म्हणून हा स्वतःला का म्हणते? मी स्वतंत्र वर्ण आहो. यस आर नो? आणि हा ॲक्च्युली स्वतंत्र वर्ण आहे कारण की हा दुसऱ्या गटातील आहे. यस आर नो? हा दुसऱ्या गटातील आहे. क्लिअर आहे का नाही आहे? म्हणून या वर्णाला का म्हणतात? स्वतंत्र वर्ण सुद्धा म्हणतात. आता दोन नवीन वर्णाचा समावेश आला, तो म्हणजे इंग्रजी. तर हे स्वतंत्र वर्ण झाले आता एक प्रकारचे. पण जर स्वतंत्र वर्ण कोणाला म्हणतात असं जर प्रश्न आला तर कोणाला सांगू आपण? ड. ड. ओके. कारण की हा द्रविडियन गटाकडून घेतलेला वर्ण आहे. तर द्रविडियन गटाकडून घेतलेला वर्ण कोणता आहे? ड. स्वतंत्र वर्ण कोणता आहे? ड. क्लिअर आहे? ओके, डन. ओके, चला आता समोरचं बघूया आपण. संयुक्त व्यंजने झालं येऊन. मिठो केला. ओके. संयुक्त व्यंजने लिहा. हां, संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजन. ठीक आहे. श आणि ज्ञ, शज्ञ या व्यंजनांना संयुक्त व्यंजने असे म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे. श आणि ज्ञ या वर्णांना विशेष वर्ण सुद्धा म्हणतात किंवा विशेष व्यंजने असं सुद्धा म्हणतात. विशेष व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने सुद्धा म्हणतात. विशेष संयुक्त व्यंजने सुद्धा म्हणतात. ओके. आपण संयुक्त स्वर बघितला होता. संयुक्त स्वरमध्ये काय होते? दोन वेगवेगळे स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर बनते. यस आर नो? तर संयुक्त व्यंजनामध्ये सुद्धा काय होईल? संयुक्त व्यंजनामध्ये सुद्धा काय होईल? दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने, दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेगवेगळे व्यंजने एकत्र येऊन का बनेल? एक संयुक्त व्यंजन बनेल. आता श ची फोड करायची आहे. तर श ची फोड कशी करू आपण? क प्लस षटकोन श. यस आर नो? हे दोन वेगवेगळे व्यंजन मिळून हा व्यंजन म्हणला. यस आर नो? तर दोन वेगवेगळे व्यंजन मिळून हा व्यंजन म्हणला. क्लिअर आहे का नाही आहे? म्हणून हे काय आहे? संयुक्त व्यंजन. आणि ज्ञ, ज्ञमध्ये कोण कोण आहे? द, नडाचा न प्लस य. ओके, प्लस य. तर तीन वेगवेगळे व्यंजन मिळून हा ज्ञ बनला. क्लिअर आहे? म्हणून यांना काय म्हणतात? संयुक्त व्यंजने. ओके. जसं संयुक्त स्वर दोन वेगवेगळे स्वर मिळून एक स्वर बनते, त्याला संयुक्त स्वर म्हणतात. त्याचप्रमाणे संयुक्त व्यंजन म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेगवेगळे व्यंजने मिळून जर व्यंजन म्हणत असेल तर त्याला काय म्हणू? संयुक्त व्यंजन. तर वर्णमालेमध्ये किती संयुक्त व्यंजनाचा समावेश आहे? दोन संयुक्त व्यंजनाचा समावेश आहे. यस आर नो? जर तुम्हाला विचारणं वर्णमालेमध्ये किती संयुक्त व्यंजन आहेत? तर दोन संयुक्त व्यंजन आहेत. कोणते कोणते आहे? श आणि ज्ञ. तर श ची फोड कशी आहे? क प्लस श. आणि ज्ञाची फोड कशी आहे? द प्लस नडाचा न प्लस य. नडाचा न, बाणाचा न नाही.
नडाचा न प्लस य. ओके. आणि यांना विशेष संयुक्त व्यंजने सुद्धा म्हणतात. यांना विशेष संयुक्त व्यंजने सुद्धा म्हणतात. ओके. क्लिअर आहे? यस ऑर नो? तर पहिली गोष्ट, यांना विशेष संयुक्त व्यंजने काऊन म्हणतात? ठीक आहे. याचं उत्तर कोणाला माहीत आहे का? यांना विशेष संयुक्त व्यंजने काऊन म्हणतात? ठीक आहे. कारण की विशेष संयुक्त व्यंजने. ओके. विशेष संयुक्त व्यंजने. चला, विशेष संयुक्त व्यंजने मी याला आता डिफाईन करून टाकतो. ओके. ओके. तर मला सांगा बेटा, याला हे लिहिले? ओके. लक्ष द्या थोडंसं आता. विशेष संयुक्त व्यंजने, लक्ष द्या थोडंसं. व्यंजने सांगा मला तुम्ही. क गटातील व्यंजने क, ख, ग, घ, ड सारखा दिसणारा ग. ओके. च गटातील च, श, ज, झ, त्र सारखा दिसणारा न. ओके. क च ट, ट गटातील ट, ठ, ड, ढ बाणाचा न. ओके. ट ठ, क च ट त प. ओके. त गटातील त, थ, द, ध नडाचा न. आणि पकडेल प, फ, ब, भ, म म्हशीचा म. ओके. त्याच्यानंतर काय आहे? य, र, ल, व आणि शाळेचा श, षटकोन ष, ससा स, हत्ती ह, बाळाचा ड, क्षत्रिय श, ज्ञानाचा ज्ञ. यस ऑर नो? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर हे काय आहे? हे आहे व्यंजने आणि हे दोन काय आहे? संयुक्त व्यंजने. हे दोन काय आहे? संयुक्त व्यंजने. कारण की याच्यामध्ये दोनपेक्षा अधिक व्यंजने मिळून बनलेली आहे. यस ऑर नो? ओके. आता मला सांगा, याच्यामध्ये आपण हा जो त्र आहे, हा त्र आहे ना? यस ऑर नो? हा जो त्र आहे, येतो कुठे दिसत आहे का तुम्हाला? पण हा आहे, हा लिहितो आपण. यस ऑर नो? तर त्र हे संयुक्त व्यंजन आहे का? संयुक्त व्यंजन म्हणजे काय होते? संयुक्त व्यंजन म्हणजे होते दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजनाने मिळून बनलेले संयुक्त व्यंजन वेगवेगळे. यस ऑर नो? तर त्र म्हणा. त्र म्हणा. त्र, त्र, त्र. त्र मध्ये कोण कोण येत आहे? त प्लस र येत आहे. यस ऑर नो? त प्लस र. त आहे का येतं? यस, त आहे. र आहे का येतं? र आहे. म्हणजे दोन वेगवेगळे व्यंजन मिळून बनते हा. म्हणजे हा संयुक्त व्यंजन आहे. यस ऑर नो? हा संयुक्त व्यंजन आहे. यस ऑर नो? यस. ओके. आता श्र, श्र, हा श्र माहीत आहे? हा येतं आहे का कुठे? येतं आहे का कुठे? नाही आहे. तरी पण हा लिहितो. तर हा संयुक्त व्यंजन आहे का? म्हणा. श्र, श्र. काय येतं? श आणि काय येतं? र. तर कोणता श आहे इथं? शाळेचा श आणि रस्सा र. यस ऑर नो? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर हे दोन वेगवेगळे व्यंजन आहे. हा श आणि र. तर दोन वेगवेगळे व्यंजन मिळून हा व्यंजन बनताय. यस ऑर नो? यस. हे व्यंजन बनतायत. हा संयुक्त व्यंजन आहे का नाही आहे? हा संयुक्त व्यंजन आहे का नाही आहे? आहे. पण ह्या दोन वर्णाचा इथं कोणी समावेश आहे का? नाही आहे. यस ऑर नो? फक्त ह्याच दोन संयुक्त व्यंजनाचा इथं समावेश आहे. यस ऑर नो? तर हे संयुक्त व्यंजन आहे का नाही आहे? पण समावेश आहे का? नाही. पण हे दोन संयुक्त व्यंजन आहे का नाही आहे? आहे. याचा पण समावेश आहे. आहे. याचा समावेश आहे म्हणून हे विशेष आहे. याचा वर्णमालेमध्ये समावेश आहे म्हणून हे काय आहे? विशेष आहे. यस ऑर नो? तुम्ही डिलाईट अकॅडमीमध्ये आहे म्हणून तुम्ही विशेष आहे. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर हे दोन श आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन आहे कारण की यांचा वर्णमालेमध्ये समावेश आहे. बाकीच्या संयुक्त व्यंजनाचा वर्णमालेमध्ये समावेश आहे का? नाही आहे. क्लिअर आहे? म्हणून याला काय म्हणतात? विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने. ओके. किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. ओके. क्लिअर आहे? ओके. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो आपली वर्णमाला. आज आपण काय शिकलो? आपली वर्णमाला. ओके. वर्णमाला. वर्णमालेमध्ये आपण वर्णमालेचे प्रकार बघितला. वर्णमालेचे किती प्रकार आहे? 3. वर्णमालेचे किती प्रकार आहे? 3. वर्णमालेचे किती प्रकार आहे? 3. त्याच्यामध्ये काय आहे? स्वर, स्वरादी आणि व्यंजन. स्वर, स्वरादी आणि व्यंजन. क्लिअर आहे?
व्यंजन. स्वर किती आहे आपल्याकडे? 14. कोणते आहे? अ, आ, ई, दीर्घ ई, उ, ऋषीमणीचा ऋ, त्याच्यानंतर लू, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर ॲ, त्याच्यानंतर ऐ, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर आ आणि औ. यस आर नो? यस. आणि स्वरादी किती आपल्याकडे? 2. आणि आहा. क्लिअर आहे? आणि व्यंजन, व्यंजन किती ऐकून आपल्याकडे? 36. तर त्याच्यामध्ये 36 मध्ये 2 संयुक्त व्यंजनाचा समावेश आहे. ओके. कठोर व्यंजने, कठोर व्यंजने आपल्याकडे किती आहे? 13. कठोर व्यंजने किती आहे? 13. यस आर नो? कठोर व्यंजने किती आहे? 13. ओके. मृदू वर्ण किती आहे? 37. मृदू वर्ण किती आहे? मृदू वर्ण आहे 37. आणि मृदू व्यंजन किती आहे? मृदू व्यंजन किती आहे? 21. यस आर नो? 21. अनुनासिक किती आहे आपल्याकडे? 5. अनुनासिक किती आहे आपल्याकडे? 5. अनुनासिक किती आहे आपल्याकडे? 5. ओके. अर्धस्वर किती आहे आपल्याकडे? 4. अर्धस्वर किती आहे आपल्याकडे? 4. ओके. उष्मे किती आहे आपल्याकडे? 3. उष्मे किती आहे? 3. आणि महाप्राण किती आहे आपल्याकडे? 14. महाप्राण किती आहे आपल्याकडे? 14. यस आर नो? ओके. आणि स्वतंत्र वर्ण आणि द्रविडियन गटातले वर्ण किती आहे? 1. यस आर नो? यस. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे. आणि संयुक्त वर्णाचा कोणत्या संयुक्त व्यंजन किती आहे आपल्याकडे? वर्णमालेत समावेश 2. संयुक्त व्यंजन किती आहे? 2. काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. स्पर्श व्यंजने किती आहे? स्पर्श व्यंजने किती आहे आपल्याकडे? 25. स्पर्श व्यंजने किती आहे? 25. ओके. ओके. किसी कोई दिक्कत? कोई दिक्कत नाही आहे. ओके. स्वर म्हणजे स्वरांचा उच्चार करते वेळी आपली जीभ आपल्या मुखातील इतर अवयवाशी स्पर्श करत नाही. स्वरांचा उच्चार डायरेक्ट होतो. यस आर नो? क्लिअर आहे? हवा अडवली जात नाही. हवा अडवली जात नाही. स्वर म्हणजे नुसते सूर. क्लिअर आहे? यस आर नो? आणि स्वरांना पाय म्हणून लिहिलं जात नाही. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात. ओके. ओके. व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे वर्ण असतात. व्यंजनांना पाय म्हणून लिहिलं जातं. व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी स्वरांची गरज आहे. यस आर नो? यस. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? स्वरांचे किती प्रकार पडतात? 4. कोणते आहे? ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर, संयुक्त स्वर, इंग्रजी स्वर. इंग्रजी स्वरांना दुसरं नाव आदत्त स्वर. यस आर नो? ऱ्हस्वस्वर किती आहे? 5. दीर्घस्वर किती आहे? 3. संयुक्त स्वर किती आहे? 4. आणि इंग्रजी स्वर किती आहे? 2. आदत्त स्वर किती आहे? आदत्त स्वर किती आहे? 2च ना? यस आर नो? ओके. स्वरादी किती आहे आपल्याकडे? 2. आणि आहा. आणि आहा. चे उच्चार किती होते? 2. अनुस्वार आणि अनुनासिक. स्पष्ट आणि खणखणीत उच्चारांना अनुस्वार. अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चारांना अनुनासिक. ओके. ओके. ज्या वर्णाचा उच्चार श्वास सोडल्यासारखा होतो त्या वर्णाला काय म्हणतात? विसर्ग. यस आर नो? विसर्गाचा उच्चार करताना कोणत्या वर्णाला झटका दिल्याप्रमाणे होते? ह या वर्णाला झटका दिल्याप्रमाणे होते. यस आर नो? कठोर वर्ण म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार करताना कठोरता जाणवते त्याला कठोर वर्ण म्हणतात. कठोर वर्ण एकूण किती आहे? 13. उष्मेचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो का? होतो. यस आर नो? मृदू. तर ज्या वर्णाचा उच्चार करताना आपला मृदूता जाणवते त्याला काय म्हणतात? मृदू वर्ण. यस आर नो? यस. ओके. मृदू वर्णामध्ये स्वर, स्वरादी, अनुनासिक हे अर्धस्वर, महाप्राण आणि स्वतंत्र गटातील वर्णाचा समावेश होतो का? होतो. एकूण मृदू वर्ण किती आहे? 37. एकूण मृदू व्यंजन किती आहे? 21. यस आर नो? अनुनासिक. अनुनासिक म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार करताना थोडा तोंडाबरोबर आणि थोडा नाकातूनही होतो त्याला काय म्हणतात? अनुनासिक. त्याला काय म्हणतात? अनुनासिक. अनुनासिक किती आपल्याकडे? 5 आहे. यस आर नो? क गटातील अनुनासिक कोणता आहे? ड सारखा दिसणारा ग. च गटातील कोणता आहे? त्र सारखा दिसणारा न. ट गटातील कोणता आहे? बाणाचा न. त गटातील कोणता आहे? नळाचा न. आणि प गटातील कोणता आहे? म्हशीचा म. ओके. ओके ना? क्लिअर आहे ना? यस आर नो? यस. ओके. अर्धस्वर म्हणजे स्वरांच्या ऐवजी ते कोणत्या स्वरांच्या ऐवजी? ईच्या ऐवजी य, रूच्या ऐवजी र, लूच्या ऐवजी ल, उच्या ऐवजी व या स्वरांचा उपयोग होतो. म्हणून याला काय म्हणतात? अर्धस्वर. म्हणून याला काय म्हणतात? अर्धस्वर. क्लिअर आहे? अर्धस्वराला दुसरं नाव काय? अंतस्थ. अंतस्थ काऊन आहे? कारण की ते स्पर्श व्यंजने आणि उष्मे याच्या मधात आहे म्हणून त्यांना काय म्हणतात? अंतस्थ.
क्लिअर आहे. उष्मे वर्ण म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते, ज्या वर्णाचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना घर्षक वर्ण, उष्मे वर्ण आणि शीतकार वर्ण सुद्धा असे म्हणतात. क्लिअर आहे. यस ऑर नो. महाप्राण वर्ण, ज्या वर्णाचा उच्चार करताना त्याच्यामध्ये ह ची छटा असते त्याला काय म्हणतात? महाप्राण वर्ण. एकूण महाप्राण वर्ण किती आहे? 14 आहे. सर्वात मोठा महाप्राण कोणता आहे? ह आहे. ओके. यस ऑर नो. कोणते दोन अपवाद आहे महाप्राणमध्ये? च आणि स. च मध्ये ह असून सुद्धा स महाप्राण नाही आहे, स मध्ये ह नसून सुद्धा स महाप्राण आहे. स्वतंत्र गटातील वर्ण कोणता आहे आणि द्रविडीय गटातील वर्ण कोणता आहे? ड. यस ऑर नो. यस. आणि संयुक्त व्यंजन किती आहे? 2. श आणि ज्ञ. श ची फोड कशी करू? क प्लस षटकोन श आणि ज्ञ ची फोड कशी करू? द प्लस नळाचा न प्लस य. ओके. ओके. तर आजच्या दिवस आपण तिथेच थांबूया. थँक्यू सो मच.